नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर फर्स्ट युनिट फर्स्ट रियल नंबर्स याच्यामध्ये लेक्चर नंबर 14. बघा लेक्चर नंबर 14 मध्ये आपल्याला पाहायचं आहे डेन्सिटी ऑफ रॅशनल नंबर्स. डेन्सिटी ऑफ रॅशनल नंबर काय राहतं हे बघूया आपण इथं. बघा डेन्सिटी ऑफ रॅशनल नंबर्स काय राहतं की इन दिस लेक्चर वी स्टडी डेन्सिटी ऑफ रॅशनल नंबर इन रियल नंबर मध्ये. रॅशनल नंबर आर सेड टू बी डेन्स इन आर. कधी म्हणायचं की बिटवीन एनी टू डिस्टिंक्ट रियल नंबर देर ऑलवेज एक्झिस्ट अ रॅशनल नंबर्स. याचा मिनिंग काय होतं बघा की तुमच्याकडे ही रियल लाईन आहे. ओके, हा मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, हा सेंटरला ए. बघा इथं तुमच्याकडे एक्स ग्रेटर दॅन पॉझिटिव्ह नंबर राहता, इथं एक्स लेस दॅन 0 निगेटिव्ह नंबर्स राहता. आता बघा तुम्ही कोणतेही नंबर्स घेतले दोन, बघा हा ए घेतला आणि हा मी बी घेतला. किती छोटा घेतला तुम्ही दोन नंबर्स, या दोन नंबर्स मध्ये तुम्हाला एक ऍटलिस्ट एक तरी काय सापडतो की रॅशनल नंबर्स. काय सापडतो? रॅशनल नंबर. क्यू म्हणजे रॅशनल नंबर. कोणताही दोन रियल नंबर घेतला मी, कोणताही जगातला कोणताही दोन नंबर घेतला, इथं जर घेतला इतका छोटा तरी एक रॅशनल नंबर मला सापडतो या दोघांमध्ये. याला म्हणतो आपण काय? डेन्सिटी ऑफ रॅशनल नंबर्स. बघा आता बघा दुसरं आहे की थेरम्स काय तुमच्याकडं, इफ एक्स आणि वाय आर एनी रॅशनल नंबर रियल नंबर्स एक्स इज लेस दॅन वाय. म्हणजे बघा एक्स लेस दॅन वाय देन देर एक्झिस्ट. यासाठी तुम्हाला एक एक्झिस्ट होतो काय? रॅशनल नंबर सच दॅट काय की ए बिलॉंग्स टू क्यू, की एक्स टू वाय मध्ये तो एक रियल नंबर तुम्हाला रॅशनल नंबर भेटतो. म्हणजे काय केलं इथं मी, हा तुमच्याकडे रियल लाईन आहे, हा सपोज एक्स आहे, हा तुमच्याकडे वाय आहे. ठीक आहे, बघा वायची व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे काय इथं एक्स लेस दॅन वाय. तर तुम्हाला इथं एक जो आहे एक ऍटलिस्ट तुम्हाला इन्फाइनाइट भेटू शकता, पण ऍटलिस्ट एक तरी भेटलो तो काय आहे की त्याला म्हणून आपण ए बिलॉंग्स टू रॅशनल नंबर्स. ठीक आहे, रॅशनल नंबर कसे राहतात तुमच्याकडं? ए अपॉन पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये, ज्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे काय? थेरम्स. आता करोलरी काय सांगते तुमच्याकडे बघा की एक्स आणि वाय आर रियल नंबर्स, सेम एक्स लेस दॅन वाय असेल देन देर एक्झिस्ट एक इरॅशनल नंबर पण सापडतो त्याच्यामध्ये. बघा सेम आपण काय केलं इथं की एक दोन नंबर घेतले एक्स आणि हा वाय घेतला. बघा किती छोटा घ्या, मी थोडं तुम्हाला समजण्यासाठी थोडं लांब लांब घेतो. तर या एक्स आणि वाय मध्ये तुम्हाला एक काय सापडतो? इरॅशनल नंबर पण सापडतो. इरॅशनल त्यांना आपण नाव देऊ आर बिलॉंग्स टू क्यू म्हणजे रॅशनल नंबर आणि त्याच्या कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय? इरॅशनल नंबर्स. तो कसा लिहितो आपण की एक्स आणि वायच्या मध्ये एक्स लेस दॅन झेड लेस दॅन वाय. मग आता एक एक्झाम्पल आहे की हा एक्झाम्पल IMP आहे की डेन्स मध्ये हा एकच एक्झाम्पल आहे जसं की आपल्याला सोल्युशन करायचं आहे. बघा तुम्हाला दिलं काय? यू ग्रेटर दॅन 0. बघा तुम्हाला गिवन आहे पहिले यू ग्रेटर दॅन 0 आणि एनी रियल नंबर दिलाय, त्याच्यामध्ये काय दिलाय की एक्स लेस दॅन वाय दिलेला आहे, हे गिवन आहे. देन शो दॅट देर एक्झिस्ट अ रॅशनल नंबर आर. तुम्हाला एक आर एक्झिस्ट होतो सच दॅट. बघा देन देर एक्झिस्ट आर कशामधला? बिलॉंग्स टू रॅशनल नंबर सच दॅट. तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय? तीच प्रूव्ह करायचंय. म्हणजे क्लेम, तुमचा क्लेम काय आहे की एक्स आणि वायच्या मध्ये तुम्हाला एक्झिस्ट होतो कोणता नंबर? आर यू. यू म्हणजे कोण? एनी पॉझिटिव्ह नंबर आणि आर इचं रॅशनल नंबर्स. ठीक आहे, आपण आता प्रूव्ह करूया. बघा इथं आपण पाहिलं आता काय तुमच्याकडे हा गिवनचा वापर करूया. इथं गिवनचा काय गिवन आहे की एक्स लेस दॅन वाय. डेन्सिटी इन आर. डेन्सिटी इन आर च्या अगोदर आपण असं करू शकतो की या दोन्ही नंबरला मी यू ने डिवाइड करू शकतो. काही फरक पडतो का? नाही फरक पडत. बघा कोणत्याही दोन्ही साईडने जर मी यू ने डिवाइड केला, डिवाइड यू इज लेस दॅन वाय डिवाइड बाय यू. आता दिस इज अ रियल नंबर्स आणि दिस इज अ रियल नंबर. आपण आताच पाहिलं काय, जर तुमच्याकडे रियल नंबर असतील तर त्या दोघांच्या मध्ये एक काय सापडतो? यू आणि वाय डिवाइड बाय यू. दिस इज दोन्ही रियल नंबर. तर एक आर तुम्हाला सापडतो काय? बाय डेफिनेशन ऑफ डेन्सिटी. बाय डेफिनेशन ऑफ डेन्स इन आर. आर नुसार काय तुमच्याकडे आर सापडला, कारण हा एक्स बाय यू पण रियल नंबर्स आहे. दिस इज रियल नंबर्स आणि हा पण तुमच्याकडे रियल नंबर आहे. दोन रियल नंबर मध्ये एक आर सापडतो. आता मी काय करतो? मल्टिप्लाय करतो दोन्ही साईडला. बघा इथं आला तुमच्याकडे एक्स बाय यू लेस दॅन आर लेस दॅन वाय बाय यू. तर दोन्ही साईडने मी आता काय यू ने मल्टिप्लाय केला. बघा यू ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडे इथं यू ने मल्टिप्लाय करतो मी यू, इथं पण तुमच्याकडे यू येऊन जाईल यू आणि इथं पण यू. हा यू कॅन्सल, हा यू कॅन्सल. तर राहिलं काय तुमच्याकडे? एक्स लेस दॅन यू आर लेस दॅन वाय अपॉन वाय. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलं.
एक्स आणि वायच्या मध्ये एक आर युक्त फॉर्म्युला. ठीक आहे, आपण काय काय शिकलो आता की रॅशनल नंबर कशामध्ये डेन्स आहे, आर मध्ये आहे. दुसरं, दिस प्रॉपर्टी गॅरंटीज दॅट बिटवीन एनी टू रियल नंबर वी कॅन ऑलवेज फाइंड रॅशनल नंबर ऍज वेल इरॅशनल नंबर. कोणतेही दोन नंबर्स घ्या तुमच्याकडं, दोन नंबर्स मध्ये तुम्हाला रॅशनल नंबर ऍटलिस्ट एक सापडतो आणि एक इरॅशनल. इन्फिनिट सापडता, पण आपण सांगितलं की ऍटलिस्ट एक तरी सापडतो. याला म्हणतो आपण डेन्स. ठीक आहे, हे झालं. पुढच्या लेक्चरमध्ये बघा, हा लेक्चर नंबर 14 होता. पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आपल्याला इंटरव्हल्स. हा लास्ट पॉइंट असेल आपल्याकडे लेक्चर नंबर 15. थँक्यू सो मच.